ओके. अनम्यूट करू शकता तुम्ही मानसीजी? हा मॅम, मी आधी करत होते पण फक्त दिवसातून एकदा करत होते. आणि बरं. आता आज 5 वेळा केल्यावर खूप काहीतरी सेलिब्रिटी असल्यासारखं वाटत होतं, स्वतःला छान 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 म्हणत असल्यामुळं. हो, हो. ग्रेट. येस. मस्त. असंच समजायचं आहे स्वतःला. स्वतःला कमी लेखायचं नाही आहे, तर जसे आहोत त्यापेक्षाही उच्च असं समजायचं आहे. येस, गुड. हू एल्स? अजून कोणी केली? ओके. काही डाऊट आहेत आजपर्यंतच्या या जर्नीमध्ये? असं होऊ शकतं, जर का सगळे दिवस रोजच्या रोज व्यवस्थित केलेले नसतील तर काही शंका असू शकतात. ओके. सो लेट अस स्टार्ट टुडे सेशन. आजचा आपला 28वा दिवस आहे. अठ्ठावीसावा दिवस, जादूचे स्मरण, हा आपला आजचा टॉपिक आहे. जादूचे स्मरण म्हणजेच काय? तर गेले 28 दिवस, गेले 27 दिवस जी काही आपण प्रॅक्टिस ठेवली आहे जादूची, ही जादू आपल्याला विसरायची नाही आहे. 1-2 दिवस जरी तुम्ही गॅप केलात तर ही जादूसुद्धा तुम्हाला विसरते. तुम्ही त्या जादूला विसरला की ती जादूसुद्धा तुम्हाला विसरणार आहे. येस, पिक्चरमध्ये काय दिसतंय? चंद्र आहे, खाली पाणी आहे, पाण्यामध्ये चंद्राची सावली पडलेली आहे, चंद्राचा प्रकाश पडलेला आहे. येस, हू वॉन्ट्स टू रीड? अजून 2 दिवस आहेत आपल्याकडे. उद्या आणि परवा आपण नेमकं नक्की काय करायचं आहे 28 दिवसानंतर ते आपण उद्याच्या सेशनमध्ये बघणार आहोत. सो आजचा आपला 28वा दिवस, जादूचे स्मरण. कोणी रीडिंग करणार आहे? श्रेया, वाचू शकतेस का? मराठी आहे? श्रेया? ओके. COVID-19. हॅलो श्रेया, ट्राय करतेस? ओके. स्टार्ट रीडिंग. कुठून स्टार्ट करायचं? प्रत्येक पासून का वरतून? 28वा दिवस, जादूचे स्मरण. ओके. 28वा दिवस, जादूचे स्मरण. जादू बाबत एक गोष्ट आहे, तुम्हाला माहित असा ओके, ठीक आहे. हे एवढं एक स्टेटमेंट तर पूर्ण वाच. तुम्हाला माहीत असायला हवं की मला माहित असायला हवं की ती तुमच्या स्वभावातील ओके, स्वभावातली प्रॉब्लेम. श्रेया इंग्लिश मिडियममध्ये असल्यामुळे मराठीची एवढी सवय नाही आहे तिला. ओके श्रेया, म्यूट कर. ओके, जादूबाबत एक गोष्ट आहे, तुम्हाला माहीत असायला हवं की ती तुमच्या सभोवताली सर्वत्र आहे, नाहीतर ती तुमच्यासाठी अदृश्य होऊन राहते. येस, चार्ल्स दी लिंट, जन्म 1951, लेखक आणि सेल्टिक लोकसंगीतकार. येस, ही जादूबद्दलची गोष्ट काय आहे की आपल्याला आपण जर का जादुई वर्ल्डमध्ये असलो तर आपल्याला लक्षात येतं की ही जादू खरं तर आपल्या अवतीभोवती सतत वावरते आहे, फक्त आपल्याला ती नेमकी हेरायला लागते. पण जर का तुम्हाला ही गोष्ट माहीत नसेल, तुम्ही भौतिक जगामध्येच वावरत असाल तर ती ऑब्व्हियसली तुमच्यासाठी अदृश्य होऊन राहणार आहे. हेच घडेल जर का तुम्ही 28 दिवसानंतर ही प्रॅक्टिस कंटिन्यू केली नाही तर. प्रत्येक दिवस एकमेवाद्वितीय असतो. एक दिवस दुसऱ्या दिवसासारखा कधीच नसतो.
प्रत्येक दिवशी घडणाऱ्या चांगल्या घटना या नेहमीच वेगळ्या असतात, सतत बदलणाऱ्या असतात. म्हणूनच तुम्ही जेव्हा काल घडलेल्या वरदानांची जादूमय आठवण काढता तेव्हा ती प्रत्येक वेळी वेगळी असते. भले ही मोजणी तुम्ही कितीही वेळा केलीत तरी तरी तुमच्या आयुष्यात कृतज्ञतेची जादू कायमस्वरूपी ठेवायची असेल तर जादूचे स्मरण करणे या सर्वात शक्तिशाली कृतीचे आचरण करणे आवश्यक आहे. आत्ता तुमच्या कोणत्याही इच्छा असोत किंवा भविष्यातील तुमच्या कोणत्याही इच्छा असोत, ही जादूची कृती तुमच्या संपूर्ण आयुष्यात सर्वात प्रभावी शक्तिशाली कृती ठरणार आहे. प्रत्येक दिवस हा युनिक असतो. म्हणजेच काय, तुम्ही विचार करा, रोज तुम्ही ऑफिसला जात असता. प्लीज म्यूट ठेवा. रोज तुम्ही तुमच्या दिनचर्येला अनुसरून काही कामं करत असता. जसं की गृहिणी असेल तर ती रोज सकाळी उठते, स्वयंपाक करते, घरातल्यांची काळजी घेते, दिवसभराचं तिचं काहीतरी रुटीन ठरलेलं असतं. त्याचप्रमाणे जर का तुम्ही वर्किंग असाल तर तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर स्वतःचं आवरून फ्रेश होऊन ऑफिसला जाता, संध्याकाळी ऑफिसवरून येता, मग रात्रीचा जो काही जेवण हे किंवा फिरायला जाणं असा जो काही तुमचा क्रम ठरलेला आहे तो तुम्ही पार पाडता. पण तुम्ही ऑब्झर्व करा की कधीही एक दिवस दुसऱ्या दिवसासारखा असतो का? भले एखादी गृहिणी आज मेथीची भाजी केली असेल आणि उद्यासुद्धा जर का तिने मेथीची भाजी केली तर त्याच्यामध्ये थोडासा तरी काहीतरी फरक असतो, थोडा तरी काहीतरी बदल झालेला असतो. त्यामुळे लक्षात घ्या की कुठलाही दिवस हा सेम नसतो. प्रत्येक दिवस हा युनिक असतो, एकमेवाद्वितीय असतो. त्याचप्रमाणे या दिवसभरात घडणाऱ्या चांगल्या घटना, वाईट घटना यासुद्धा सतत बदलणाऱ्या असतात, वेगळ्या असतात. म्हणून थोडक्यात ही काय म्हणतात, बॅकग्राऊंड सेट करते रॉन्डा इथे की तुम्हाला आता नेमकं काय करायचं आहे रोजचा अभ्यास करताना. आजचं जे जादुई स्मरण आहे ते करताना नेमकं काय करायचं आहे. येस, आज तुमच्या कुठल्या इच्छा किंवा भविष्यातल्या इच्छा असू देत, पण ही जी आजची जादूची कृती आहे ती खूप प्रभावी ठरणार आहे आणि त्यामध्ये मजा पण येणार आहे. तुम्हाला एक गंमत तुम्ही अनुभवणार आहात. काल दिवसभरात आपल्या बाबतीत कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या किंवा त्या ईश्वराने दिलेल्या देणग्यास आहेत, वरदान आहेत, अशा गोष्टींचं स्मरण करा. या गोष्टी आठवायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे काल जेव्हा तुम्ही सकाळी जागे झालात तेव्हापासून दिवसाची सुरुवात कशी झाली ते आठवा. नंतर दिवसभरात सकाळी, दुपारी, संध्याकाळी आणि झोपेपर्यंत कोणकोणते महत्त्वाचे प्रसंग घडले ते आठवा. या वरदानांची आठवण ही लीलया घडून येणारी गोष्ट असायला हवी, कारण काल घडलेल्या प्रसंगांची जाता जाता तुम्ही उजळणी करीत आहात. या आठवणींना तुम्ही उजाळा देत असताना तुमच्या मनपटलावर वरदानांची गर्दी होईल. मग नेमकं आपल्याला काय करायचं आहे तर काल दिवसभरात घडलेल्या कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आठवायच्या. मग या चांगल्या गोष्टी आठवताना एखाद्या वेळेला असं घडू शकतं की तुम्ही त्या गोष्टीच्या खूप डीपमध्ये जाल की हां नाही हे आठवत नाही आहे, नेमकं कसं घडलं, हां मग त्याच्यानंतर हे घडलं, मग असं घडलं. तर एवढं डीप जायचं नाही आहे आपल्याला वरवरच त्या गोष्टी स्कॅन करायच्या आहेत. आपल्या डोळ्यांनी त्या स्कॅन करायच्या आहेत. जसं की बादलीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साबण टाकला, कपडे भिजवण्यासाठी जर का साबण टाकला आणि तो वरवर जरी ते पाणी हलवलं तरी फेस यायला लागतो, अगदी खालपर्यंत आपल्याला हात घालण्याची सुद्धा गरज नाही पडत. तर हे जे वरवरचं हलवणं आहे त्याने सुद्धा आपल्याला आपला दिवस एक्झॅक्ट काय घडलेलं आहे, कोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या आठवणार आहेत आणि वरवरच आपल्याला बघायचं आहे की नेमक्या कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या. मग या चांगल्या गोष्टी नेमक्या कशा असू शकतात तर ते आठवण्यासाठी, कोणत्या आहेत ते आठवण्यासाठी आपल्याला कसं स्कॅनिंग करायचं आहे. तर काल मी सकाळी उठलो, त्याच्यानंतर काय झालं, मी फ्रेश झालो, मग त्याच्यानंतर कोणाचा तरी फोन आला होता, मग नेमकं काय घडलं हे तुम्हाला आठवायचं आहे सकाळी, दुपारी, संध्याकाळी, झोपेपर्यंत. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला कोणती निगेटिव्ह गोष्ट नाही आठवायची आहे, तर वरदानच आठवायचे. कोणती गोष्ट चांगली घडली ते आठवायचं आहे. येस, मग आता या जादूच्या कृतीची सुरुवात बघूया आपण. येस अनिताजी, यू कॅन रीड. तुम्ही या जादूच्या कृतीची सुरुवात इथून तुम्ही वाचा. अनम्यूट करते तुम्हाला. तुम्ही या जादूच्या कृतीची सुरुवात काल कोणकोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या हा प्रश्न विचारून करू शकता. एकदा का तुम्ही हा प्रश्न मनाला विचारलात की तुमचं मन लगेचच त्याचं उत्तर शोधायला सुरुवात करतं.
काल तुम्हाला कोणती महत्वाची बातमी कळाली का? जादूने तुम्हाला एखादी गोष्ट मिळाली का? किंवा तुमची एखादी इच्छा पूर्ण झाली का? जादूने अनपेक्षितरित्या तुम्हाला पैसे मिळाले का? तुम्हाला विशेष आनंदी तुम्हाला विशेष आनंदी वाटले का? खूप दिवस काहीच खबरबात नसलेल्या तुमच्या मित्राची माहिती तुम्हाला मिळाली का? तुमच्या कामाला कोणी दाद दिली का? त्यानं किंवा तिनं तुमची स्तुती केली का? प्रशंसा उद्गार काढले का? तुमचा प्रश्न सोडवायला कोणी मदत केली का? तुम्ही कोणाला मदत केली का? तुम्ही ज्यामुळे थरारून गेले होतात, असा तुमचा एखादा प्रकल्प किंवा काम पूर्ण झालं का? किंवा अशा काही नव्या कामाला सुरुवात झाली का? तुम्ही तुमचे आवडते खाद्यपदार्थ खाल्ले का? की एखाद्या चांगल्या चित्रपटाला गेला होतात? तुम्हाला एखादी भेटवस्तू मिळाली का? एखादी समस्या सुटली का? एखाद्या बरोबरची भेट फळदायी ठरली का? कोणाबरोबर तरी चांगल्या प्रकारे वेळ घालवलात का? कोणाबरोबर महत्वाच्या विषयावर बोलणं झालं का? किंवा जी गोष्ट तुम्हाला अगदी मनापासून करायची होती, ती करण्यासंबंधी काही नियोजन केलं का? येस. तर इथे रॉन्डाने आपल्याला फक्त एक उदाहरणं दिलेली आहेत, म्हणजेच तुम्हाला रेफरन्स करण्यासाठी काही गोष्टी दिलेल्या आहेत. पण असं नाही आहे की याच गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत. या गोष्टींच्या व्यतिरिक्त एखादी गोष्ट असू शकते, की समजा अचानकपणे तुम्हाला एखाद्या मेडची गरज आहे आणि ती मेड अचानकपणे तुमच्याकडे आली किंवा कोणीतरी घेऊन आलं की तुम्हाला गरज आहे का? तर तुम्ही त्या क्षणी एकदम खुश होऊन जाणार की खरोखरच माझं जॉबच्यामुळे मला कामाला वेळ मिळत नाही आणि माझी बाई सोडून गेलेली आहे काम. मग आता मला नवीन मेडची गरज आहे आणि अचानकपणे जर का कोणी तुम्हाला घेऊन आलं की ओळखीमधली आहे, माहितीमधली आहे, विश्वासू आहे, तर अर्थात तुम्हाला आनंद होणारच आहे. तर अशा प्रकारची एखादी गोष्ट घडली आहे का? म्हणजे हे एक एक्झाम्पल म्हणून सांगते तुम्हाला. तर तुम्ही तुमचा दिवस स्कॅन करायचा आहे की नेमका कसा घडलेला आहे आणि त्याबद्दल पुढे वाचूया. जादूचं स्मरण करा आणि काल घडलेल्या चांगल्या गोष्टीची यादी संगणकावर टाईप करा किंवा तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. नंतर बारकाईने निरीक्षण करा आणि तुमचं समाधान होईपर्यंत घडलेल्या जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आठवत राहा. वरदान ठरलेल्या या गोष्टी लहान असू द्या नाहीतर मोठ्या. प्रश्न आकाराचा नाही, तर अशा किती चांगल्या गोष्टी तुम्हाला सापडल्या आणि त्या प्रत्येकाबद्दल तुम्हाला किती कृतज्ञता वाटली हा आहे. त्या सगळ्या गोष्टी आठवून झाल्या आणि त्यांची नोंद केली की त्या प्रत्येकाबद्दल सहजपणे कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. येस. सो ही ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत कालचा दिवस आठवल्यानंतर, आपल्या केसमध्ये हा आजचा सकाळपासूनचा दिवस असणार आहे. तर आपण आज सकाळपासून जे काही चांगलं घडलं आहे दिवसभरामध्ये ते आठवायचं आहे आणि ते लिहून काढायचं आहे. उद्या रात्री 9पर्यंतची ही आपली असाइनमेंटची वेळ आहे. तर या वेळेमध्ये आपल्याला या सर्व गोष्टी लिहून काढायच्या आहेत. पुढे वाचा. आज ही जादू केल्यानंतर तुम्हाला यानंतर जर ती कृती करायची असेल तर ती एकत्रितपणे करा. म्हणजे काही दिवस ही वरदान लिहून काढा आणि काही दिवस ती आठवायचा प्रयत्न करून मोठ्याने किंवा मनातल्या म्हणा मनात. मनातल्या मनात म्हणा. तुम्ही या वरदानांचा वाढता आढावा घेणारी एक यादी बनवू शकता किंवा या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते सविस्तरपणे लिहून त्याची यादी बनवू शकता. वरदानांचा धावता आढावा घेणारी एक यादी बनवायची आहे. येस. मग आता ही कृती नेमकी कशी करायची आहे ते तुम्हाला लक्षात आलंच असेल. तर यापुढे तुम्हाला हे सर्व वरदान लिहून काढायचे आहेत. म्हणजे तुम्ही आज काय करणार आहात, म्हणजे आजच्या अभ्यासाची मेथड काय असणार आहे, तर तुम्ही जो कालचा दिवस गेलेला आहे तो स्कॅन करणार आहे, दिवसभरातल्या घडलेल्या चांगल्या गोष्टी आठवून लिहून काढणार आहे आणि त्याला थँक्यू असं म्हणून कृतज्ञता व्यक्त करणार आहे. मग ही तुमची एक लिस्ट असू शकते, वेगवेगळे वरदान लिहिलेली. येस. पुढे वाचा. काल घडलेल्या चांगल्या घटना या एवढ्या प्रमाणात सापडायलाच हव्यात अशी काही निश्चित संख्या ठरलेली नाही, कारण प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. पण तरीही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस वरदानांनी
चांगल्या गोष्टींनी काठोकाठ भरलेला असतो याची खात्री मी तुम्हाला देऊ शकते. आणि जेव्हा तुम्ही याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी डोळे उघडाल, तेव्हा तुम्ही तुमचं अंतःकरणच जीवनातील जादूसाठी खुलं कराल आणि तुमचे जीवन भव्य, उदात्त होईल. तुम्हाला विपुल प्रमाणात गोष्टी मिळतील. तुमच्या लक्षात पण येणार नाही, पण ज्या वेळेला तुम्ही ही कृती करायला लागाल त्यावेळेला लक्षात येईल की आपला प्रत्येक दिवस हा वरदानांनी भरलेला असतो. पण आपण सरळ सरळ डोळेझाक करत असतो. पण आता ज्या वेळेला तुम्ही आठवणार आहात हां चांगल्या गोष्टी कोणत्या घडल्या, त्यावेळेला एकामागोमाग एक अशा गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. एकामागोमाग एक अशा गोष्टी, चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत हे तुमच्या लक्षात यायला लागेल. काही वेळेला असं होऊ शकतं की एकच गोष्ट तुम्हाला वाटेल की कालच्या दिवसामध्ये एकच गोष्ट चांगली घडलेली आहे. नो प्रॉब्लेम, ती गोष्ट लिहून काढा. उद्या समजा वाटलं 5 गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत त्या लिहून काढा. असं तुम्हाला यापुढे रोज करायचं आहे. जो कृतज्ञता व्यक्त करतो त्याला आणखी दिले जाईल आणि त्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळेल. जो कृतज्ञता व्यक्त करत नाही त्याच्याकडून अथवा तिच्याकडून त्याच्याकडे अथवा तिच्याकडे जे आहे तेही हिरावून घेतले जाईल. जादूचे कायम स्मरण करा, ती तुमच्यासाठी निर्माण करण्यात आली आहे. येस, सो हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे. ही जादू तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कारण ती तुमच्यासाठी, इटॅलिकमध्ये लिहिलेला आहे हा वर्ड, तुमच्यासाठी, खास तुमच्यासाठी निर्माण करण्यात आलेली आहे ही जादू. येस, जादूची कृती वाक्य. जादूची कृती क्रमांक 28. जादूचे स्मरण. तुमच्या वरदानाची मोजदाद करा. 10 वरदानाची एक यादी बनवा. त्या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. तुमची यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदानाच्या शेवटी त्या वरदानाबद्दल शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे शब्द उच्चारा. हे पुस्तक वाचता वाचता 28 दिवसाच्या काळात आतापर्यंत तुम्ही 280 वरदानाची यादी लिहिली आहे. 2. काल घडलेल्या चांगल्या घटनांची, वरदानांची मोजदाद करताना आणि ती लिहून काढताना जादूचे स्मरण करा. काल कोणत्या चांगल्या गोष्टी घडल्या हा प्रश्न स्वतःला विचारा. काल घडलेल्या चांगल्या गोष्टीचं बारकाईने निरीक्षण करा आणि काल दिवसभरात घडलेल्या सर्व चांगल्या गोष्टी चांगल्या प्रकारे आठवल्या आणि लिहून काढल्या आहेत असं तुमचं समाधान होईपर्यंत आठवत राहा, लिहित राहा. 3. एक चांगली गोष्ट आठवली की मनातल्या मनात सहजपणे आभारी आहे हे शब्द उच्चारा. 4. आजच्या या कृतीनंतर यापुढेही तुम्ही या कृतीची लेखणी यादी तयार करून किंवा मोठ्याने अथवा मनातल्या मनात म्हणून करू शकता. काल घडलेल्या ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते अशांची यादी बनवून त्याचा धावता आढावा घ्या किंवा एक लहान पण सविस्तर यादी बनवा आणि तुम्हाला त्याबद्दल कृतज्ञता का वाटते ते लिहा. आज रात्री झोपण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे जादूचे शब्द उच्चारा. येस, सो आजची ही कृती आपल्याला लेखी यादी म्हणूनच करायची आहे. यामध्ये जरी असं दिलेलं असेल की मनातल्या मनात म्हणून करू शकता, तरी मी असं सजेस्ट करेन की मनातल्या मनात आत्ता करायला लागू नका. साधारणपणे 1 महिनाभर तरी तुम्ही लिहिण्याची एक सवय केली ना तर ऑटोमॅटिकली ते आपल्या सबकॉन्शियस माइंडला ती सवय होऊन जाते. आणि थोडक्यात काय आपण प्रोग्रामिंग करतो आहे आपल्या माइंडचं, आपल्या ब्रेनचं. त्यामुळे 1 महिना तरी तुम्ही रोजच्या रोज ही कृती लिहायला हवी आहे. येस, एनी डाऊट अबाउट टुडेज सेशन, टुडेज लेक्चर? कळलेला नाही आहे आजचा चॅप्टर किंवा काही शंका आहेत तर विचारू शकता. येस, अनम्यूट. मॅम, म्हणजे रोजचे आपले 10 वरदान वेगळे लिहायचे आणि परत हे रोजचे जे काय असतील ते वेगळे लिहायचे, असं करायचंय का? येस येस, 10 वरदान जे तुम्ही लिहितायत ते 1 नंबरला तर सांगितलेलंच आहे त्यांनी, ते तर लिहायचेच आहेत. पण याच्या व्यतिरिक्त काल दिवसभरात, हे बघा तुम्हाला परवापर्यंत पण जायचं नाही आहे, परवाच्या दिवसाकडे पण जायचं नाही आहे, फक्त आणि फक्त कालचा एक दिवस आठवायचा आहे आणि त्या दिवसभरात घडलेल्या चांगल्या गोष्टी लिहायच्या आहेत. आणि बरोबर पण नाही. मग आज आपण आजच्या लिहायचं नाही, कालचं लिहायचं का आम्ही आज? नाही, आता तुम्ही रोज कसं करताय, आजचं सेशन संपल्यानंतर उद्या रात्रीपर्यंत तुम्ही करता की नाही अभ्यास,
हा रोजची कृती कशी करता तुम्ही? आज रात्री तर तुम्ही जेवण करून झोपत असाल आणि उद्या सकाळी उठल्यानंतर कृती करत असाल. तर मग उद्या सकाळी तुम्ही अख्खा दिवस स्कॅन करायचा आहे. आलं लक्षात? डाऊट क्लिअर झालाय? हा लक्षात आलं. हं. त्या 10 वरदानं जे पहिल्यांदा मी सकाळी लिहिणार आहे, जे पूर्वी 10 वरदान 26, तर 27 रोजचे दिवस मी केले येणार. हो, ते येणारच लिहिणार आणि आहे. हा. त्याच्या खाली त्यात भूत भविष्य आणि वर्तमान तिन्ही गोष्टी असतात माझ्या बरं. बरोबर आहे. वरदानांमध्ये. ठीक आहे ना, हा. बरोबर आहे. आणि हा आणि परत जे 5-7 गोष्टी ज्या आता मी आठवतच होते आज सकाळपासून काय झालं ते उद्या हं. सकाळी मी लिहून काढणार आहे. येस. मग त्या गोष्टी किती असू पॉझिटिव्ह असायला शकतात? पाहिजेत. येस, चांगल्याच गोष्टी आठवायच्यात आपल्याला. हम्म. त्या कितीही असू शकतात. 1, 2, 5, 10, 15, 20 कितीही असू शकतात. हा. त्याचा पण नंबर असं दिलेला रोजच नाहीये. लिहायचंय का? हां, हो. तुम्ही ही असं कृती रोज लिहायचं त्यांनी का? सांगितलेलं आहे आपल्याला, की ही कृती तुम्ही जर का यापुढे रोज केलीत, तर तुम्ही त्या ग्रॅटिट्यूडमध्ये राहता आणि रोजचा ती सवय होऊन जाते कालचा दिवस स्कॅन करण्याची आणि ते एक वेगळीच मजा असते त्याच्यामध्ये. थोडक्यात तुमच्या ग्रॅटिट्यूडमध्ये अजून पॉवर निर्माण करतोय तो. ओके. थँक्यू. डाऊट क्लिअर झालाय? हा. ओके. हो. प्रमिलाजी तुम्ही अनम्यूट करू शकता. हा मॅम, हां, बोला. येतोय आवाज? हो, हो, येतो. हा, मी थोडं लेट जॉईन केलं आज थोडं. तर मला स्टार्टिंगचं काही समजलं नाही. तर ते सांगा. आणि अजून एक शेअरिंग करायचंय की हे जे मी अटेंड करते एवढे दिवस झाले, तर माझा पण त्या दिवशी डान्स मध्ये सेकंड नंबर आला आणि आज माझ्या मुलाची मॅच होती. तो 9th ला आहे आणि त्याला सुद्धा मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी मिळाली. त्याच्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. तर वॉव! याचा मला कुठेतरी असं वाटतं की फरक पडला. आणि काल आपलं राजेश हाचं पण आम्ही अटेंड केलेलं, तर ते मेडिटेशन त्याने केलेलं, मी त्याला करायला लावलं. मग तो बोलला की मी उद्याचं करू का मम्मी, उद्याची आमची मॅच आहे. तर म्हटलं कर ना. तर त्याने काय केलं असेल आय डोंट नो, पण त्याला तो विनर झाला त्याची टीम. मस्त. अगदी म्हणजे कल्याणला होती. कॉंग्रॅच्युलेशन्स. हो, खूप टीम आलेल्या तिकडे ऑल ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या. तर तिकडे ते विनर झाले, तर मला खूप छान वाटलं. मी वॉव! म्हटलं चला मी काहीतरी करते म्हणून. काय तुम्हाला माहितीये, मला खूप बरं वाटते. छान. कॉंग्रॅट्स टू प्राउड मदर अँड सन. येस येस, थँक्यू मॅम, थँक्यू. फक्त आजचं मी थोडं लेट केलं, मी बघून घेईल युट्यूबला, चालेल काही नाही. हां, व्हिडिओ शेअर हा, करतेच आहे. त्यामध्ये पण ओके मॅम, थँक्यू 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 व्हेरी मच. येस. एनी अदर शेअरिंग, एनी डाऊट? अठ्ठावीस दिवसांची जर्नी जरी आज संपत असली तरी आपल्याला थोडक्यात काय म्हणतात सारांश जो आहे तो उद्या आणि उद्या जर शक्य झालं तर उद्या संपेल आपलं लेसन. पण मला असं वाटतं की परवाचा दिवस लागेल. तर उद्या आणि परवामध्ये आपण ते कव्हर करणार आहोत. म्हणजे काय कव्हर करणार आहोत? तर जर का तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक एरियाविषयीच अभ्यास करायचा आहे, म्हणजे पुन्हा नव्याने 1 ते 28 दिवसांची जर्नी नाही करायची आणि एकाच एरियावरती फोकस करायचा आहे, जसं की नातेसंबंध. तर त्यावेळेला तुम्ही कुठले लेसन्स करायचे? मार्चमध्ये पुन्हा आपलं सेशन सुरू होईल. त्यावेळेला जर तुम्हाला जॉइन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. उद्या मी लिंक पाठवते ग्रुपवरती. त्या लिंकवरती रजिस्ट्रेशन करून जॉइन व्हा. आणि दुसरी गोष्ट, जर का तुम्हाला ती जर्नी करायची नसेल, हे ऐच्छिक आहे. जर का पुन्हा 28 दिवसांमध्ये यायचं नसेल आणि तुम्हाला स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे, की मी करणार, की मी माझा स्वतः रोजचा अभ्यास करणार. कारण ही जादू तोपर्यंतच आपल्या आयुष्यात राहते जोपर्यंत तुम्ही ग्रॅटिट्यूडमध्ये असता. हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. 8 दिवस गॅप झाला आणि मी पूर्ण ती जादूच नष्ट झाली. मला काहीही अनुभव येत नव्हता आणि थोडक्यात माझा विश्वास पण डळमळीत व्हायला लागलेला होता. सो जर का तुम्हाला स्वतःवरती विश्वास असेल, तुम्हाला करायचं असेल, तर उद्याचं आणि परवाचं सेशन मिस करू नका. त्याच्यामध्ये सांगितलं जाईल की नेमके कोणते धडे करायचे आहेत तुम्हाला. जसं की नातेसंबंध असेल तर त्याच्यामध्ये प्रॉपर पेज नंबर सकट दिलेलं आहे की जादूचे नातेसंबंध. मग कुठले 2 लेसन आहेत आणि त्याच्यानंतर जादूची कांडीसुद्धा तुम्ही वापरू शकता नातेसंबंधांसाठी. परत मॅजिक जो स्टोन आहे, दगड जो आहे आपण रोज वापरतो, तो सुद्धा वापरायचा आहे, असं सांगितलं जाईल. येस. एनी डाऊट? एनी शेअरिंग? ओके.
I hope now all doubts are clear. Yes, thank you Pramila ji, thank you Mansi ji. Okay, so today we will stop. Thank you so much Anita ji for reading for all of us. Thank you, thank you, thank you. Okay, so I'm ending the meeting. Thank you so much. See you tomorrow at 9. Thank you, ma'am. Thank you. Thank you. बाय 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 मॅम. Bye. थँक्यू व्हेरी मच.